परंतु राजकर्त्यांमुळं त्या क्षणी मेदिनीचं दोहन करताना त्या 30 कोट देवता उपस्थित झाल्या आणि त्यावेळी समस्त राजकर्त्यांना एक प्रतिज्ञा ग्राह्य ठरली गेली. ती प्रतिज्ञा कोणती? नियतो यत्र धर्मबळी तव शंकः समाचारका प्रिया प्रिये परित्यज्य समः सर्वेषु जंतुषु. जो राजा न्यायदंड आणि राजदंड असे दोन दंड, बाकीचे एकच सांगतात त्याच्याशी माझा काही संबंध नाही, पण राजा दोन दंड हाती घेऊन घरावर बसतो, तो म्हणजे न्यायदंड आणि राजदंड. मग न्यायदंड आणि राजदंड हाती घेणारा राजा हा वैकुंठीच्या नारायणाचा अंश मानला जातो. मग त्या वैकुंठीच्या नारायणाचा अंश असणाऱ्या स्थित प्रज्ञ राजकर्त्यानं अनावतपणा बाण सोडावा आणि का राजकर्त्याचं जीवन उद्ध्वस्त करावं. मग याचा ज्ञानचक्षु काय फुटला होता की काय? हा प्रश्न नाही कसा. तर तुम्ही म्हणतात त्याला माहित नव्हतं, तर तुमच्या शिष्यामुळं एका ब्राह्मणाचं जीवन उद्ध्वस्त झालं. मग शिष्याचा तुम्ही कैवार घेतात, तर त्या ब्राह्मणाचा मालिक कोण? ऐका, इच्छा माणसाच्या मनात देवतांच्या दैवी संकेतानुसार प्रदर्शित होतात. अर्थात त्यांच्या मनात इच्छा निर्माण होणं हा सुद्धा दैवी संकेत आहे. त्या दैवी संकेतानुसार त्यानं मृगाचं रूप धारण केलं. या राजानं त्याच्यावर बाण सोडला, हा शापिष्ट ठरला. हा सारा जर नियतीचा खेळ आहे, तर या नियतीच्या कर्तव्यात तुम्ही ढवळाढवळ काय करताय? मग त्याचं उज्ज्वल भविष्य करत असताना ब्राह्मणाला आधी न्याय द्या, तर नंतर त्याचं भविष्य उज्ज्वल म्हणजे थोडक्यात काय, तुमचे जे जवळचे असतील, तुमचे जे आपुलकीचे असतील, त्यांचा तुम्ही कैवार घेणार आणि इतरत्रांना तुम्ही डावलणार. म्हणजे थोडक्यात तुमची वृत्ती कशी? तुमचा तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो काढता. तुम्ही नाथ हे एकासाठी आहात की अनेकांसाठी आहात? कलियुगात तुम्हाला भक्ती मार्ग रुजवायचा आहे, तो एकाच्याच मनात रुजवायचा आहे की अनेकांच्या मनात? अनेकांच्या मनात की एकाच्या मनात? मग एकाचा कैवार घेऊ नका. तुम्ही एकाचा कैवार घेऊन माझ्याशी भांडताय, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या शिष्याला समजावा. प्रार्थनानुसार जो शाप त्याला मिळाला, त्या शापानुसार त्याचे भोग त्याला भोगणं इष्ट आहे. आला तसे मागे विश्वात दया हा ब्राह्मणाचा धर्म आहे. मग एक राजा ज्यावरती एका मृगावर बाण सोडतो आणि तो बाण सोडल्यानंतर त्याचं प्रकटीकरण झाल्यानंतर क्षमा मागतो. मग एका कोपिष्ट ब्राह्मणानं आपली पत्नी आपल्यापासून दूर गेल्यानंतर क्रोध या विश्वात खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं झालं तर षड्रिपुंनी कुणालाही सोडलेलं नाही. देवतांनी सुद्धा कोपिष्ट होऊन शाप दिलेले आहेत. मग ब्राह्मणाला अपवादी तुम्ही कसा ठरवता? त्यानुसार प्राप्त परिस्थितीनुसार त्या ब्राह्मणानं शाप दिला, मग याचे भोग याला भोगणं गरजेचं आहे. पण त्या ब्राह्मणाने विचार करायला हवा होता. 1 लाखाचा पोशिंदा चुकून त्याच्यातून आपला घडला गेला. चुकून क्षमेला तो पात्र होता, पण ती क्षमा त्याच्या मनाच्या ठिकाणी कळाली नाही. राजा हा जर क्षमेला पात्र होता, तर त्या ब्राह्मणाचा सुद्धा काही अपराध नव्हता. यानं डोळे उघडे सोडून जर बाण सोडलेला, तर शाप देण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. मग तुम्ही त्याची चूक सांगताय, त्याबरोबर याची चूक तुम्ही कशी केली? अनेक कल्प दिसली, अन्नाच्या कळप दिसलं, मग त्या कल्पाला असणाऱ्या नेमक्या तिच्यावर बांधला निश्चितच होता. मी काय म्हटलं? राजानं खऱ्या अर्थानं अंधत्वानं तो बाण सोडला. जर राजाचा ज्ञानचक्षु जागृत होता, तर राजा याचा बाण त्या मृगाला लागणं इष्ट नाही. आणि जर तो लागला, तर मी तरी म्हणेन नियतीच्या नियमानुसार घडली संक्रमणा. मग नियतीच्या नियमानुसार जर कर्म घडली, तर या नियतीत तुम्ही बाधा आणू नका. शापानुसार त्याचे जे भोग आहेत ते त्याला भोगू दे आणि त्याच्या उद्धाराची वेळ समीप आली की त्याला मुक्त होऊ दे. तुम्ही मला कळू नका. ज्या पाशुपताला इथं घेऊन आलाय, तो केवळ त्याला पापमुक्त करेल. पापमुक्त तुम्ही कसे करणार? तुम्ही बोलून मोकळे झालात. राम दर्शन त्याला झाल्याशिवाय पापमुक्त तो होणार नाही. मग कलियुग आणि त्रेतायुग जर संपलंय, तर राम दर्शन राम तुम्ही उभा करणार का? रामदर्शन तुम्हा देवांकरवी याला घडून देईन.
तुमच्या सहाय्याला आता उभेच नाही, तुम्ही देवांच्या प्रतिकारार्थ उभे राहिलात, मग देवांपासून तुम्ही कसं काय राम उभा मग करणार? यावेळी कोणत्या तऱ्हेनं आणि कशा पद्धतीनं हे मला साध्य करावं लागतंय हे तू काय जाणार आहेस? ज्यानं माझ्या हाती दिलंय हे विश्व चालक, मग हे विश्व आता या कलियुगाच्या ठिकाणी नाट्य संप्रदाय चालवतोय. मग त्यावेळी शक्ती माझ्या हाती दिली असेल, मग त्या शक्तीच्या बरोबर मी रामदत्त करण्यास ठरवणार नाही. नाता हो, काहीतरी सांगू नका. विश्व तुम्ही चालवत नाही, विश्व जो चालवणारा विश्वाचा चालक आहे, या विश्वाच्या चालकानं तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे की भक्ती मार्ग जो कलियुगात खंडित होणार, कारण कलियुगात 18 विश्व पाप आहे. मग 18 विश्व पाप जर मानवांकडून घडलं तर पुण्य लोप पावणार, आणि पुण्य लोप पावत असताना देवांचं नामस्मरण आणि भक्ती मार्ग खंडित होणार. म्हणून तुम्हाला फक्त भक्तीचा प्रसार करायचा आहे. विश्व चालवणे एवढे मोठे तुम्ही झालेला नाही. भक्तीचा प्रसार करणं म्हणजे विश्वाच्या ठिकाणी पायपीटच करणं. आणि म्हणून विश्वाच्या विश्वात पायपीट विश्वात पायपीट करा, भक्ती मार्ग रुचवा. याचा अर्थ तुम्ही विश्व चालवताय, मग आम्ही देव काय करतोय? तुम्ही देव काय करता? तुम्ही सुद्धा तुम्ही स्वतः म्हणजे विश्वाचा उद्योजक मी, विश्वाचा स्थैर्य करता मी. अर्थात माझ्या आज्ञेनुसार हे विश्व चालतंय. मी म्हणत नाही की मी विश्व चालवतोय, माझ्यावर सुद्धा कुणाचं तरी अधिपत्य आहे. मग त्याच्या आज्ञेनुसार त्याच्या इच्छेनुसार मी वागतोय, आणि माझ्या संकल्पनेनुसार जर तुम्ही चालवताय तर तुम्ही कुठल्या घरात, तुम्ही अंतरात कुठल्या, की तुम्ही विश्व चालवताय? देवाच्या आज्ञेनुसार या विश्वाच्या ठिकाणी आमची निर्मिती केली गेली. मग विश्वाची निर्मिती जर तुमच्या आज्ञेनुसार जर घडली तर मला तुम्ही सांगा, विश्व तुम्ही चालवताय, विधान तुम्ही कसं काय निर्माण केला? हे देवेंद्र, ज्यांची विश्व पालकांना जबाबदारी आमच्या हाती दिली, हा. म्हणजे विश्व चालवण्यासारखं झालं. म्हणजे तुम्ही जबाबदारी फक्त पार पाडता, मग? तेवढी जबाबदारी पार पाडा. मी विश्व चालवतोय हे विधान आधी मागं घ्या. ते पार पाडणारच आहे. आणि त्या जबाबदारीनुसार रामदर्शन घडतंय की नाही एवढं मला ऐकायचंय. रामदर्शन नियती बाह्य तुम्हाला कसंच घडणार नाही, कारण त्रेतायुग तर संपलेलं आहे. त्रेतायुगानंतर द्वापार युग आलं, ते द्वापार युग सुद्धा संपलं आणि कलियुगाला सुरुवात झाला. या कलियुगात रामदर्शन होणे नाही, नियती बाह्य घटना देव घडणार नाही. मग कसं घडलं घडत असेल, की घडविल्याशिवाय इथून मागे घडणार नाही. म्हणजे तुम्ही अधर्म करणार, अधर्म नाही, धर्मानंच करणार आहे. मग धर्माला करणार तर नियतीच्या बाह्य तुम्ही कसं काय वागणार? त्यांच्या मायामुळे चालणार नाही. काय बोल- जे आम्हाला योग्य आहे तेच मी करणार आहे. नातं हो, नियती बाह्य तुम्ही वागणार म्हणताय. या विश्वात नियतीला जे मान्य नाही ते तुम्ही करणार म्हणताय, आणि त्यानंतर शेवटी सांगताय आम्ही अधर्म करणार नाही. डळमळीत विधान मांडू नका, सक्षम काय ते सांगा. मी जो शब्द माझ्या शिष्याला दिलाय, अभिवचन नाताचा केलाय, मग त्या अभिवचनाला दगडून आज मी एक राज्याला आमदर्शन दर्शन देणारच की नाही? मी कसा देऊ? तुमची जागा चुकली, कारण मी तर एक खऱ्या अर्थानं देवराज देवेंद्र हे पद भूषविणारा या पदाचा सेवक आहे. राम अवतार कुणाचा? वैकुंठीच्या नारायणाचा. भांडताय माझ्या बरोबर, नेमकं तुमचं चाललंय का? अरे, स्वर्गाची पहिली पायरी देवराज राज्य करी. सर्व देवता आज तुमच्या आज्ञांकित आहेत असं तुमचं विधान आहे. सर्व देवता म्हणजे कोण? विश्वात प्रामुख्याच्या 3 देवता नाही. नाटककार नाट्यप्रेमी शांताराम नांदगावकर